नमस्कार मित्रांनो, तुमचं क्रिएटिव्ह मॅथमॅटिक्समध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चरचं आपलं टॉपिक आहे 10th सायन्स पार्ट 1 इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी अँड डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स. मित्रांनो, हा पॉईंट एवढा इम्पॉर्टंट असणार आहे ना पॉईंट ऑफ बोर्ड एक्झाम. मी गॅरंटी देतो ह्याच्यामधले मिनिमम 2 क्वेश्चन आणि मॅक्झिमम 3 क्वेश्चन तुम्हाला बोर्डला येणारच, गॅरंटी देतो. म्हणून मी इथे थंबनेलमध्ये टाकलेलं आहे, परीक्षेला हेच येणार. तर मित्रांनो, टाइम न घालवता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट, हा सेशन आपला 2 पार्टमध्ये राहणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आजच्या पार्ट 1 मध्ये आपण 6 क्वेश्चन्स कव्हर करू आणि दुसऱ्या पार्ट 2 मध्ये आपण 6 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. असे आपण 12 क्वेश्चन्स डायग्राम बेस आणि ॲक्टिव्हिटी बेस या पूर्ण सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला समजला असेल, आपला हा सेशन 2 पार्टमध्ये असणार. तर टाइम न घालवता आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. पहिली स्लाइड स्टार्ट करतोय. चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 32 ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 38 ॲक्टिव्हिटी. तुम्ही टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. चॅप्टर नंबर 3 आपला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन ओपन करायचं आहे. त्यातला आपल्याला ओपन करायचं आहे पेज नंबर 38. त्यामध्ये तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिसेल, जिथे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स एक्सप्लेन केलेत. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, त्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, क्वेश्चन समजून घेऊया. आपल्याला इथे केमिकल रिॲक्शन दिलेली दिसते. ही केमिकल रिॲक्शन तुमच्या समोर आहे आणि या केमिकल रिॲक्शनच्या बेसिसवरती आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. तर टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. तर समजलं असेल, एक क्वेश्चनला तुम्ही 1 मार्क पकडला तर 4 मार्क्सचा क्वेश्चन हा होऊन जातो. ठीक आहे, कधी कधी 3 मार्क्सला पण येऊ शकतो क्वेश्चन हा. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स काय दिलेत. रिॲक्शनच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड राईट द टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. मित्रांनो, इथे आपल्याला कोणत्या टाइपची केमिकल रिॲक्शन आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, आपण खूप साऱ्या टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन स्टडी केल्यात, जसं डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शन रिॲक्शन, असे खूप सारे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन स्टडी केलेले आहेत. त्यातली कोणत्या टाइपचा केमिकल रिॲक्शन आहे हे आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये सांगायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघूया कसं सॉल्व्ह करायचं. तर मित्रांनो, रिॲक्शन तुमच्या समोर आहे. तर बघा, ह्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला रिॲक्टंट किती दिसतात आणि प्रोडक्ट किती दिसतात, पहिले हे कन्फर्म करून घ्या. तर बघा, ह्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला 1 आणि 1 म्हणजे टोटल 2 काय झाले तुमचे रिॲक्टंट झाले, 1 + 1. ओके, आपल्याला ऍडिशन मॅथमॅटिक्स स्टडी करत नाही आपण. 1 + 1 असे आपले काय झालं, रिॲक्टंट झालं. नंतर प्रोडक्ट साइड मध्ये आलो आपण. प्रोडक्ट साइड मध्ये चेक केले किती प्रोडक्ट्स आहेत. इथे मी 1 लिहिलं आणि इथे एक 1 लिहिलं. म्हणजे बघा, जो फॉर्म्युला तुम्हाला रिॲक्टंट साइडला भेटला तोच फॉर्म्युला तुम्हाला प्रोडक्ट साइडला भेटलेला आहे. 1 + 1 गिव्स 1 + 1. लक्षात घ्या मित्रांनो, 1 + 1 गिव्स 1 + 1. जर ह्या टाइपचा फॉर्म्युला असेल तर ही रिॲक्शन एक तर डबल डिस्प्लेसमेंट असेल, नाहीतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता क्वेश्चन मार्क हे आहे की ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे का डबल डिस्प्लेसमेंट. तर मित्रांनो, लक्षात घ्या, जर प्रोडक्ट साइडला तुम्हाला अशा प्रकारचा सिम्बॉल जर दिसला, आता सगळ्यांना माहिती आहे हा सिम्बॉल आपण केव्हा यूज करतो, जेव्हा प्रेसिपिटेट फॉर्म होते, पीपीटीचा फॉर्मेशन होतो तेव्हा. तर इथे काय सांगितलंय, BaCr2O7 बेरियम ड्रायक्रोमेट जो आहे हा प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, 2 रिॲक्टंट 2 प्रोडक्ट आहेत आणि प्रोडक्ट साइडला जर हा सिम्बॉल जर तुम्हाला दिसत असेल तर तुमची रिॲक्शन मित्रांनो ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच असणार. समजलं? तर नेहमी लक्षात ठेवा, 2 रिॲक्टंट 2 प्रोडक्ट आल्यानंतर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये, डबल डिस्प्लेसमेंट आहे का डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मित्रांनो, क्लिअर? कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, प्रोडक्ट साइडला हा जर साइन दिसला
प्रेसिपिटेट फॉर्मेशनचा, तर मित्रांनो ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच असणार. तर तुम्हाला समजलं असेल ही कोणत्या टाईपची केमिकल रिॲक्शन आहे मित्रांनो. इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय झालं आपलं, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथे तुम्हाला 1 मार्क्स भेटून गेला. आता पहिला क्वेश्चन झाला. दुसऱ्या क्वेश्चन कडे येऊया. राईट द डेफिनेशन ऑफ अबाउट टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. मित्रांनो सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन द्यायची आहे. तर ह्या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये भेटेल. ओके, आपल्याला कमीत कमी टाइम मध्ये ही स्लाइड कंप्लीट करायची, तर डेफिनेशन वगैरे एक्सप्लेन करत बसणार नाही मी. हा आपण एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येईल पार्ट 2 मध्ये, तेव्हा तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मी डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. तर इथे तुम्हाला फक्त डेफिनेशन लिहायची आहे. बी क्वेश्चन मध्ये काय लिहायचं मित्रांनो, डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन लिहायची, एक्स्ट्रा वर्ड पण नको. डेफिनेशन हार्डली तुमची 3 ते 4 लाईन मध्ये बोलू शकतो, होऊ शकते. काही मुलं एक अख्खं पेज भरून लिहिता, असे कोणते डेफिनेशन नाही ते पूर्ण पेज भरून दे असते. तर लक्षात ठेवा ही गोष्ट. तर दुसरा क्वेश्चन झाला, तुम्ही डेफिनेशन लिहिली असे मी कन्सिडर करतो, तुमचे 2 मार्क्स होऊन गेले. नंतर तिसरा क्वेश्चन काय आहे, राईट द नेम ऑफ रिॲक्टन्स. राईट द नेम ऑफ द रिॲक्टन्ट्स अँड प्रोडक्ट्स ऑफ द अबाव रिॲक्शन. आपल्या समोर जी मित्रांनो रिॲक्शन दिसते आपल्याला, ओके, ह्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट्स कोण आहेत आणि प्रोडक्ट्स कोण आहेत हे आपल्याला सांगायचं. ओके, तर बघा ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना एक मित्रांनो तुम्हाला काळजी घ्यायची आहे. काय, तर लक्षात घ्या आपल्याला मित्रांनो इथे नेम विचारलेले आहेत. काय विचारलेत, नेम. चुकूनही तुम्ही केमिकल फॉर्म्युला लिहू नका. काही काय करतात, रिॲक्टंट साइड सगळ्यांना माहिती आहे कोणत्या साइडचे असते, LHS. ओके, आणि RHS जो असतो हा आपला RHS. ओके, हा प्रोडक्ट साइड, हा एरो रेफरन्सला घ्यायचा. ओके, त्याच्या हेडला ह्या बाजूला काय असतं, प्रोडक्ट असतात, आणि त्याचा जो टेल आहे त्याच्या ह्या बाजूला म्हणजे LHS ला काय असतात मित्रांनो, रिॲक्टंट्स असतात. तर तुम्ही काय करता, रिॲक्टंट्स K2Cr2O7 अँड BaSO4, आणि प्रोडक्ट्स लिहिता BaCr2O7 अँड K2SO4. तर मित्रांनो हे चुकीचं आहे, तुम्हाला मार्क्स भेटणार नाही. का, क्वेश्चन मार्क आहे, का भेटणार नाही सर. तर मित्रांनो तुम्हाला काय विचारलं पेपरमध्ये, क्वेश्चन पेपरमध्ये नेम्स विचारलेत रिॲक्टंट्सचे आणि प्रोडक्टचे. तुम्ही काय लिहिलं बरं, तुम्ही लिहिलं केमिकल फॉर्म्युले. तर केमिकल फॉर्म्युले लिहून तुम्हाला मार्क्स भेटतील का, चुकूनही नाही. तर तुम्हाला नेम्स लिहायचे. तर बघा पहिले आपण रिॲक्टंट्सचे नेम लिहूया. आता रिॲक्टंट्स कोण आहेत बघा, इथे रिॲक्टंट साइड मित्रांनो कोणत्या साइडचे असते, LHS ची. जो हेड असतो त्याची टेलला काय असतात, ते मी रिॲक्टंट्स असतात. बघा पहिला कोण दिसतोय, K2Cr2O7. K2Cr2O7. तर ह्याचं नेम काय आहे लक्षात ठेवा, पोटॅशियम. इट्स नेम इज पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट स्पेलिंग लिहिताना व्यवस्थित लिहायचं, ठीक आहे, तुमचे मार्क्स कट नाही व्हायला पाहिजे. पोटॅशियम डायक्रोमेट एवढं एक लिहून चालेल का, नाही, 2 रिॲक्टंट्स आहेत ना. दुसरा कोणता आहे, बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट. मित्रांनो हे काय झाले, आपले रिॲक्टंट झाले. ओके, आता प्रोडक्ट्स लिहायचे आहेत. बघा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्सचे मिळून तुम्हाला 1 मार्क्स आहे. तुम्ही रिॲक्टंट्स लिहून सोडून दिला तर तुम्हाला इथे हाफ मार्क्स भेटेल. तुम्हाला प्रोडक्ट्सचे नेम्स पण लिहायचे आहेत. तर प्रोडक्ट्स बघूया कोण आहेत. बघा कोणत्या साइडला प्रोडक्ट्स आहेत, RHS ला का LHS ला, व्हेरी गुड, कोणत्या साइडला आहेत, RHS ला. तर बघा इथे BaCr2O7 आहे, K2SO4 आहे. तुम्हाला जर ह्या प्रोडक्टचे नेम्स माहिती असतील तर कमेंट्स मध्ये तुम्ही टाकू शकता. काय नेम आहे पहिल्याचं बघा, बेरियम डायक्रोमेट. बेरियम का आहे, डायक्रोमेट. आणि दुसऱ्याचं नेम का आहे, पोटॅशियम
काय टाका कमेंट्स मध्ये, कंप्लीट करा. पोटॅशियम सल्फेट. ठीक आहे, ही झाली कुणाचे नेम्स, कोणाचे नेम झाले हे प्रोडक्ट्सचे. तर असं आपण रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचे नेम लिहिले. 3 क्वेश्चन कंप्लीट झाले. तुम्हाला किती मार्क्स भेटले मित्रांनो? 3 मार्क्स. ओके, बघा किती इझी क्वेश्चन्स आहेत. असेच क्वेश्चन बोर्ड मध्ये यायला पाहिजेत आणि येतील पण. व्यवस्थित बघा, तुम्ही लास्ट 5 इयर्सच्या क्वेश्चन पेपर पाहिल्या तर कमीत कमी ना 3 आणि मॅक्झिमम तुम्ही 5 डायग्राम बेस्ड क्वेश्चन घेऊनच चाला, असतातच. तुम्ही बघा 5 लास्ट 5 इयर्सच्या क्वेश्चन पेपर बघा, डायग्रामनेच तुमचा पेपर भरलेला असतो. ठीक आहे, आता शेवटचा क्वेश्चन डी. व्हॉट इज द कलर ऑफ द पीपीटी फॉर्म? पीपीटी म्हणजे प्रेसिपिटेट. इथे जी प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे मित्रांनो, ह्याचा कलर कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, कलर सांगायचा आहे, कलर. ओके, तर इथे तुम्हाला कोणता कलर दिसतोय? ब्ल्यू कलर नाही, चुकून लिहायचं नाही. लक्षात घ्या, प्रेसिपिटेट कोणती आहे असंही विचारलं जातं. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट. कसे टाईपचे क्वेश्चन येतील, मी मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, पण जेव्हा मला काही क्वेश्चन आठवतील मी तुमच्याशी ते शेअर करत जाईन, ते तुम्ही एक्स्ट्रा लिहत जा. तुम्हाला असंही क्वेश्चन विचारलं जाईल, राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट कोणती फॉर्म झाली आहे तिचा नेम लिहा. तर मित्रांनो, प्रेसिपिटेट कोणती आहे तर प्रोडक्ट साईडलाच असणार. रिॲक्टंट साईडला डोकं लावायची गरज नाही, त्या साईडला डोकं खांजवायचं नाहीये. ठीक आहे, कोणत्या साईडला यायचं? प्रोडक्ट साईडला यायचं. आता क्वेश्चन मार्क आहे की बाबा ह्याच्यातली प्रेसिपिटेट कोणती? तर सिंपल आहे, ज्या कंपाऊंडच्या समोर तुम्हाला हा ॲरो, हा सिम्बॉल जर दिसत असेल तर तोच तुमचा प्रेसिपिटेट. तर राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट मित्रांनो सांगितलं, तुम्ही लिहिलं BaCr2O7 बरोबर लिहिलंय, मार्क्स भेटणार नाही. तुम्हाला नेम विचारलं ना, तुम्ही काय लिहिलं? केमिकल फॉर्म्युला. चुकीचं आहे की नाही? चुकीचं आहे. तर मित्रांनो, BaCr2O7 ही तुमची प्रेसिपिटेट आहे. तिचं नेम येईल काय? बेरियम डायक्रोमेट. आता आपलं सध्याचं क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द कलर ऑफ दिस प्रेसिपिटेट? ही जी प्रेसिपिटेट इथे फॉर्म झालेली आहे तिचा कलर कोणता आहे? तर मित्रांनो, हिचा कलर आहे, मी इथे लिहितो. ठीक आहे, येलो कलर असतो. कोणता कलर असतो? येलो कलरची प्रेसिपिटेट इथे फॉर्म होते, नेहमी लक्षात ठेवा. तिचं नाव आहे बेरियम डायक्रोमेट. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पहिला क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन फ्रॉम पेज नंबर 38 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. मला असं वाटतं की हा क्वेश्चन येऊ शकतो यावर्षी. मिनिमम 3 मार्क्स, मॅक्झिमम 4 मार्क्स, 2 मार्क्सला पण टाकू शकतो. नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 2B पासून ते 4थ्या क्वेश्चन पर्यंत, क्वेश्चन नंबर 4 पर्यंत तुम्हाला येऊ शकतो हा क्वेश्चन. व्यवस्थित घ्या करून, स्क्रीनशॉट घ्या. मी साईडला होतो, मी यायला नकोय. स्क्रीनशॉट आपल्याला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, हरेच सर इम्पॉर्टंट नाही आहेत. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, त्याचे आन्सर्स इम्पॉर्टंट आहेत. स्क्रीनशॉट मारून घ्या. मारलं स्क्रीनशॉट? ओके, आता आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन वरती. पुढचा क्वेश्चन मित्रांनो ह्याच टाईपचा आहे. बघा, तुम्ही प्रयत्न करा क्वेश्चनचे आन्सर्स देण्याचे. बघा, चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 33 वरती जायला लागेल तुम्हाला. पेज नंबर 33 ओपन करा. चॅप्टर तोच आहे आपला, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो हा. रिएक्शन तुमच्या डोळ्यासमोर आहे. ओके, पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय अँड राईट द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. कोणत्या टाइपची केमिकल रिएक्शन आहे? आताच ह्या टाइपचा एक क्वेश्चन पाहिला आपण. बघा, हा एक रिएक्टंट फॉर्मेट बनलेला आहे मित्रांनो. 1+1 गिव्स. बघा, प्रोडक्ट मध्ये हा एक प्रोडक्ट फॉर्मेट बनला. 1+1 गिव्स 1+1. ह्यामध्ये कन्फ्युजन होतो आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे का डिस्प्लेसमेंट रिएक्शन? मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हीच सांगा मला आता, काय क्रॉस चेक कराल तुम्ही? कमेंट्स मध्ये टाका बरं. कमेंट्स मध्ये टाका, काय करावं लागेल आपल्याला? काय चेक करावं लागेल? प्रोडक्ट साईडला यावं लागेल. असते कोणत्या साईडला यायचं? प्रोडक्ट साईडला यायचं. आणि काय पाहायचं? हा सिम्बॉल पाहायचा. ॲरो कसा पाहिजे? जमिनीत मारलेला, आकाशात मारलेला ॲरो नको आपल्याला, जमिनीत मारलेला ॲरो पाहिजे.
ओके, जमिनीत मारलेला ॲरो हा आहे. ओके, रामाने बाण मारून काय काढलेलं, पाणी काढलेलं ना. आपण हा जमिनीत बाण मारून काय काढायचं, मार्क्स काढायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवा, जमिनीच्या बाजूला काय पाहिजे आपल्याला, ॲरो पाहिजे. खालच्या बाजूला ॲरो पाहिजे. हा ॲरो काय दाखवतो, पीपीटी फॉर्मेशन दाखवतो. काय दाखवतो मित्रांनो, पीपीटी फॉर्मेशन. तर पीपीटी फॉर्मेशन होत असेल तर तुम्हाला माहिती आहे, जर 1+1 गिव्स 1+ असेल आणि ह्या प्रकारचा सिम्बॉल कुठेतरी दोन प्रोडक्ट पैकी एकाला जर असेल तर मित्रांनो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, नो डाऊट. तर मित्रांनो ही झाली कोणती रिॲक्शन तुमची, बोला, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कोणती झाली मित्रांनो, ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता बोलूया सेकंड क्वेश्चन कडे. काय दिलंय, राईट द डेफिनेशन ऑफ द अबाउट टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. तुम्हाला इथे काय लिहायची आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन लिहायचं आहे. जास्त डोकं खाजवत बसायची गरज नाही आपल्याला. जे आपण टाईप आयडेंटिफाय केलं त्याच टाइप ऑफ केमिकल रिॲक्शनची आपल्याला इथे मित्रांनो डेफिनेशन लिहायची आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय लिहायचं आहे, नेम लिहायचं आहे रिॲक्टंटचा आणि प्रोडक्टचा. आता तुम्हाला माहिती आहे रिॲक्टंट कोणत्या साईडला असतात, बरं कमेंट मध्ये टाका, रिॲक्टंट्स कोणत्या साईडला असतात. यस, LHS साईडला. आणि प्रोडक्ट कोणत्या साईडला असतात, RHS साईडला. हा ॲरो रेफरन्सला घ्यायचं. ॲरोच्या समोर, ॲरोचा हा जो हेड बोलतोय आपण, हा हेड आहे. हेडच्या बाजूला कोण, प्रोडक्ट, आणि टेलच्या बाजूला कोण मित्रांनो, रिॲक्टंट्स असतात. ठीक आहे, तर त्यांची नेम्स लिहायची आहेत. तर पहिलं आपण रिॲक्टंट्स बद्दल लिहूया. बघा बरं रिॲक्टंट्स कोण आहेत, आणि लक्षात घ्या तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचे कोणताही केमिकल फॉर्म्युला येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण काय करतो, जे सप्लिमेंटरी मटेरियल असतो आपल्याकडे, जे गाईड वगैरे असते ती पाहत बसतो आपण. बुक रीड करत जा. बुकच्या बाहेरचा एकही मित्रांनो क्वेश्चन येत नाही, असं केमिकल फॉर्म्युला पण येत नाही. जेवढे बुकमध्ये केमिकल फॉर्म्युले आहेत तेवढेच करत जा. क्लिअर. तर रिॲक्टंट्स मध्ये कोण आहे, तर पहिला मला समोर दिसतोय सिल्वर नायट्रेट. कोण आहे मित्रांनो, सिल्वर नायट्रेट आहे. चला ठीक आहे. आणि दुसरा रिॲक्टंट कोण आहे, हा सगळ्यांना माहितीच असेल, सॉल्ट. चुकूनही लिहायचं नाही, सॉल्ट लिहायचं नाही. काय लिहायचं मित्रांनो, सोडियम क्लोराइड. काय लिहायचं, सोडियम क्लोराइड. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही मित्रांनो. ठीक आहे, रिॲक्टंट झाले. आता कोणत्या साईडला यायचं बरं, प्रोडक्ट साईडला यायचं. प्रोडक्ट साईड मध्ये कोण दिसतोय, सॉरी प्रोडक्ट्स. हा प्रोडक्ट साईडला कोण दिसतोय बरं तुम्हाला, बघा कमेंट्स मध्ये टाका. प्रोडक्टचे नेम सांगा. कोणता आहे पहिला, सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड. ओके, अँड सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट. हे झाले आपले रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स. ओके, बघा 3 क्वेश्चन आतापर्यंत आपण कंप्लीट केले. आता शेवटी याला बघा काय, व्हॉट वॉज द कलर ऑफ द पीपीटी फॉर्म. इथे जी प्रेसिपिटेट झाले मित्रांनो फॉर्म, हिचं कलर कोणता आहे, तर कलर ही काली आहे, गोरी आहे, ते सांगायचं आहे का, नाही. आपल्याला ह्या प्रेसिपिटेटचं मित्रांनो काय सांगायचं आहे, कलर. तर कलर हिचा कोणता येईल, तर नेहमी लक्षात ठेवा पहिले प्रेसिपिटेट ओळखायला शिका. तुम्हाला माहिती आहे प्रोडक्ट साईडला ज्याच्या साईडला असा ॲरो असेल त्याला आपण प्रेसिपिटेट समजतो. ओके, आता इथे क्लिअर झालं प्रेसिपिटेट कोण आहे, सिल्वर क्लोराइड. तर असाही क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. राईट द नेम ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म इन अबाव रिॲक्शन. अशा टाईपचा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही काय लिहायचं मित्रांनो, सिल्वर क्लोराइड ही प्रेसिपिटेट इथे फॉर्म होताना दिसते आणि हिचा कलर आहे मित्रांनो, शेवटच्या क्वेश्चनचा आन्सर डी, ह्याचा कलर आहे व्हाईट. ही व्हाईट कलरची प्रेसिपिटेट असते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे चॅप्टर नंबर 3 पेज नंबर 33 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. दोन्ही सेम टाईपचे क्वेश्चन्स होते. व्यवस्थित करा, पॉइंट ऑफ व्ह्यू बोर्ड एक्झाम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपण आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे.
पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय येतोय. ओके, हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन मित्रांनो नाहीये, डायग्राम दिसते तुम्हाला, पण तुम्ही जर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 37 ओपन केलं, पेज नंबर 37 ओपन केलं, तोच आपला चॅप्टर नंबर 3 चा आहे. तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिसेल बघा, एकदा ओपन करून पेज नंबर 37 ओपन करायचं आहे. चॅप्टर नंबर 3 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ही फक्त डायग्राम दिसेल तुम्हाला, बाकी दुसरं काहीच नाहीये. मग हे क्वेश्चन्स नाही आहेत तिथे. हे क्वेश्चन मी कलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित करून घ्या. जर तुम्हाला बोर्डमध्ये ह्या डायग्रामवरती, ह्या ऍक्टिव्हिटीवरती जर क्वेश्चन पेपर सेटरला टाकायचा असेल तर मला नाही वाटत हे 4 क्वेश्चन सोडून दुसरा कोणता क्वेश्चन टाकेल. एक क्वेश्चन आहे एक्स्ट्रा, तो नंतर तुम्हाला सांगतो मी एक्सप्लेनेशन देता देता. ठीक आहे, तर समजलं तुम्हाला. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मित्रांनो तुमच्या समोर आहे. ओके, तुमच्याकडे जे सप्लिमेंटरी मटेरियल असतील त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये क्रॉस चेक करून बघा किती तुम्हाला डिटेलमध्ये दिलं आणि नाही. ठीक आहे, तर बघा पेज नंबर 37 चॅप्टर नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, तिसरा क्वेश्चन चाललेला आहे मित्रांनो आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आपल्याला डायग्राम दिले समोर, ती डायग्राम नंतर मी एक्सप्लेन करतो. क्वेश्चन बघा काय काय आहेत. पहिला क्वेश्चन आहे राईट डाऊन काय लिहायला सांगितलं भावानी. राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन शोविंग द प्रोडक्ट फॉर्मेशन आफ्टर हिटिंग द कॅल्शियम कार्बोनेट. पप्पाने हा क्वेश्चन वाचला, पप्पा हवेतच जातो. लिहू तर काय लिहू, खतरनाक क्वेश्चन आहे बाबा. काय लिहायचं, पप्पाला काय समजत नाही. पप्पाने बघते काय बघितलेले असते, डायग्राम. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स असं काय नाही मित्रा. ओके, आणि पप्पाला पण घाबरायची गरज नाही. पप्पा बघ काय करायचं ते बघा. मी डायग्राम व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला, कशी रिॲक्शन होते, काय होते, सगळं व्यवस्थित सांगतो. काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. तर बघा, पहिल्या क्वेश्चनचं तुम्हाला पहिले मी आन्सर समजून सांगतो. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, काय सांगितलं त्यांनी, आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहायला सांगितले. बस केमिकल रिॲक्शन लिहायला सांगितले मित्रांनो. आणि मी आज गॅरंटी देतो तुम्हाला, केमिकल रिॲक्शन तुमच्या बुकच्या बाहेरची एकही येत नाही आणि येणार पण नाही, आणि चुकून पेपर सेटर टाकणार पण नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. टेक्स्टबुक रेफर करायला शिका, टेक्स्टबुक वाचायला शिका. ठीक आहे, राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन शोईंग प्रोडक्ट फॉर्मेशन आफ्टर रीडिंग. बघा आपल्याकडे इथे एक काय आहे, टेस्ट ट्यूब दिलेली आहे मित्रांनो. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे मित्रांनो. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट मी इथे लिहितो बघा. केमिकल रिॲक्शन कसं लिहितो मी, CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट कसा असतो, सॉलिड मध्ये असतो, गॅस थोडी असेल. कॅल्शियम इथे दिसतंय ना भाऊ, बघा ना व्हाईट कलरचं दिसतंय ना, हे काय कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय करतोय, हीट करतोय. मग हीट केल्यानंतर तेच विचारलंय कोणता प्रोडक्ट फॉर्म होईल ते लिहा तुम्ही त्याची केमिकल रिॲक्शन. तर मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट करतोय. तर बघा मी इथे ॲरो टाकलं आणि ॲरोच्या वरती हीटचं सिम्बॉल लिहिलं. तुम्ही हीट लिहिलं तरी चालेल, एक तर सिम्बॉल द्या, नाही तर हीट टाका. ठीक आहे, ह्याचं खूप महत्व आहे. जे ना आउट ऑफ मार्क्स भेटतात त्यांचे मार्क्स अशा ठिकाणी कट होऊ शकतात. तुम्ही केमिकल रिॲक्शन सगळं व्यवस्थित लिहिलंय, फक्त ॲरोच्या वरती हे लिहायचं, कंडिशन लिहायचं विसरून गेलं तुमच्याकडनं, तर तुमचे मार्क्स कट होणार. हाफ मार्क्स तर आरामात कट होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या, कॅल्शियम कार्बोनेट ह्या टेस्ट ट्यूब मध्ये मी घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे मित्रांनो, कॅल्शियम कार्बोनेट ह्या टेस्ट ट्यूब मध्ये मी घेतलंय. ठीक आहे, आणि त्याला मी हीट करतो. कॅल्शियम कार्बोनेटला मित्रांनो मी काय करतोय, हीट करतोय. तर हा इथे मी CaCO3 लिहिला, कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड मध्ये आहे. त्याला आपण काय करतो मित्रांनो, हीट करतोय. आता कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा काय होतं, ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. नेहमी लक्षात ठेवा, कोणताही कार्बोनेट या, त्याला तुम्ही हीट केलं ना, त्याच्यापासून तुम्हाला मेटल ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस भेटणारच. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही फिट करून ठेवा. तर इथे आपल्याकडे कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याला मी हीट केलं. हीट केल्यानंतर मित्रांनो काय होणार इथे तयार, कॅल्शियम ऑक्साईड.
कॅल्शियम ऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला लक्षात ठेवा, CO2. क्लिअर? कॅल्शियम ऑक्साईड त्याचे आपण स्टेट पण लिहूया, सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि कार्बोनेट आहे म्हणून कोणता गॅस मित्रांनो? कार्बन डायऑक्साईड गॅस. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन इथे झाली. आता ही रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची ते सांगतो. बघा तुम्हाला एवढं तर माहिती आहे आपल्याकडे CaCO3 आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कार्बोनेटला आपण हीट करतो त्यावेळेस त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस निघून जातो. तर तुम्ही काय करायचं, दिलेल्या फॉर्म्युल्यामधून एक कार्बन काढायचा आणि 2 ऑक्सिजन काढायचं. मला सांगा बरं काय शिल्लक राहिलं? ह्याच्यामधनं एक कार्बन काढा आणि 2 ऑक्सिजन काढा. एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन गेलं म्हणजे कार्बन डायऑक्साईड साईडला राहिला आणि ह्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलं मित्रांनो? Ca. हा तर काढला नाही आपण, कार्बन एकच होता तो निघून गेला. 3 ऑक्सिजन होते त्यातले 2 गेले, काय राहिलं? CO. अशा प्रकारे ही रिॲक्शन लक्षात ठेवा. आहे का नाही इझी? रट्टा मारायची गरज आहे का? काही गरज नाहीये रट्टा मारायची. तुम्हाला माहिती आहे कार्बोनेट आहे, कार्बन डायऑक्साईड साईडला जाईल, माझ्याकडे राहिलं काय शिल्लक? मग ह्याच्यामधनं कार्बन गेला, ह्याच्यामधनं 2 ऑक्सिजन गेले, काय राहिले शिल्लक? CO. लिहून द्या. क्लिअर? अशा प्रकारे इथे आपण केमिकल रिॲक्शन लिहिली. बॅलन्स आहे की नाही ते चेक करा. तुम्हाला माहिती आहे बॅलन्सिंग कशी केली जाते. तर मित्रांनो ही रिॲक्शन बॅलन्स आहे, क्रॉस चेक करायची पण गरज नाहीये. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये हेच विचारलं होतं त्यांनी. इथे तुम्हाला काय लिहायचे होते? एक बॅलन्स केमिकल इक्वेशन, ती आपण लिहून टाकली. समजलं बॅलन्स केमिकल इक्वेशन? ओके. आता पुढचा क्वेश्चन बघा काय. सेकंड क्वेश्चन, आफ्टर हिटिंग कॅल्शियम कार्बोनेट विच गॅस इज फॉर्म इन अ टेस्ट ट्यूब. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं, कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस मित्रांनो तिथे तुम्हाला रिलीज होताना दिसतोय. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल इथे कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर कोणता गॅस रिलीज झालेला आहे मित्रांनो? कार्बन डायऑक्साईड गॅस. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येईल सांगा बरं? बी क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनचा आन्सर काय? विच गॅस इज फॉर्म ड्युरिंग दिस रिॲक्शन? कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो कोणता गॅस तयार झालेला आहे? कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. ओके. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये बी क्वेश्चन झाला, आता सी क्वेश्चन. आता बघा सी क्वेश्चन मध्ये काय म्हणतोय, हा जो गॅस फॉर्म झालेला आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये जो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे त्या कार्बन डायऑक्साईड गॅसला मी ह्या टेस्ट ट्यूब मध्ये पास केला. कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये? बघा हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये आला मित्रांनो? या टेस्ट ट्यूब मध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस इथे आलेला आहे. आता ही जी टेस्ट ट्यूब तुमच्या समोर जी दिसते ही वाली टेस्ट ट्यूब राईट हँड साईडची, तिच्यामध्ये लाईम वॉटर आहे. आता सगळ्यात आधी लाईम वॉटर म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगतो. मोस्ट ऑफ द स्टुडंटला लाईम वॉटर काय हेच नसतं माहिती. तर मित्रांनो लाईम वॉटर काय माहिती आहे तुम्हाला? ज्यांना माहिती आहे कमेंट मध्ये टाका बघू. लाईम वॉटर काय मित्रांनो? लाईम वॉटर काय असतं? इट इज ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. क्लिअर ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्यालाच आपण बोलतो मित्रांनो लाईम वॉटर. तर हा लाईम वॉटर आपल्याकडे आहे. या लाईम वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार आहे बघा. मी इथे रिॲक्शन करून दाखवतो तुम्हाला. ही रिॲक्शन विचारली नाही, कधी कधी रिॲक्शन पण विचारली जाते, नेहमी लक्षात ठेवा. तर बघा इथे मी रिॲक्शन लिहितो. ही रिॲक्शन इथे लिहायचीच नाहीये. तुम्हाला काय सांगितलंय, हा कार्बन डायऑक्साईड गॅस इथे जो तयार झालेला आहे, पुन्हा एका इथे जो मित्रांनो कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला आहे हा या टेस्ट ट्यूब मध्ये आला आणि टेस्ट ट्यूब मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय चेंज होताना दिसेल या टेस्ट ट्यूब मध्ये ते त्यांनी विचारलेला आहे. तो चेंज तो काय होते तो मी सांगणारच आहे, पण त्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला मी पहिले सांगतोय. तर बघा होतं काय, हा कार्बन डायऑक्साईड ह्या टेस्ट ट्यूब मध्ये आला. आता ह्या टेस्ट ट्यूब मध्ये पहिला कोण होता? लाईम वॉटर. तर लाईम वॉटर म्हणजे मित्रांनो काय? CaOH टॉइस ॲक्वेस सोल्युशन आहे हा. जर तुम्हाला फेज लक्षात राहत असेल तर लिहा, नसेल लक्षात तर काही थापा मारत जाऊ नका. ठीक आहे, सोडून द्या. त्याचं नेम काय आहे तर मी इथे लाईम वॉटर लिहिलं. चला लाईम वॉटर लिहिलं. हा एक क्लिअर सोल्युशन आहे, ॲक्वेस सोल्युशन.
ह्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये मित्रांनो कोण आला, कार्बन डायऑक्साईड गॅस आला. ओके, आता कार्बन डायऑक्साईड गॅस मित्रांनो ह्याच्या जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेस रिॲक्शन काय होते हे समजून घ्या. इथे मित्रांनो तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट भेटतो प्लस वॉटर. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. रिॲक्शन बॅलन्स आहे. कधी कधी ह्या टेस्ट ट्यूब मध्ये होणारी रिॲक्शन सुद्धा विचारली जाते. या टेस्ट ट्यूबला लेबल केले जाईल ए टेस्ट ट्यूब. चला हिला ए करूया आणि हिला बी लेबल करूया. राईट द नेम ऑफ द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन टेस्ट ट्यूब बी. अशा टाईपचं क्वेश्चन सुद्धा विचारलं जाईल. लिहून घ्या क्वेश्चन, एक्स्ट्रा क्वेश्चन लिहून घ्या. राईट द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन टेस्ट ट्यूब बी. तर ही रिॲक्शन तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन झाला. आता आपल्या क्वेश्चन कडे येऊया. आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, या टेस्ट ट्यूब मध्ये काय कलरचे काय चेंज दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आय मीन लाईम वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस जेव्हा येतो त्यावेळेस हा जो लाईम वॉटर असतो इट टर्न्स मिल्की. तर हा क्वेश्चनचा आन्सर आहे. लाईम वॉटर टर्न्स मिल्की. दुधासारखं त्याचा कलर झालेला दिसेल मित्रांनो. कशासारखं, दुधासारखं. कशाचं, लाईम वॉटरचं. तर हा होता सी क्वेश्चन. समजलं सी क्वेश्चन. आणि एक एक्स्ट्रा क्वेश्चन पण तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल, त्याचा आन्सर हे दिसतोय ते आहे. ठीक आहे. राहिला आता मित्रांनो शेवटचा क्वेश्चन, गिवन टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. इथे कोणत्या टाइपची केमिकल रिॲक्शन होते हे तुम्हाला मित्रांनो लिहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या टाइपच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. बघा, जर हा फॉर्मेट आला कोणता, 1+1 गिव्स 1+1. एक तरी डबल डिस्प्लेसमेंट असेल नाही तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तुम्हाला माहिती इथे ॲरो असेल तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि जर ॲरो दिसला नाही तर डायरेक्ट लिहून टाकायचं काय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि जर पेपर सेटरला ह्याच्यावरती क्वेश्चन टाकायचा असेल तर लक्षात घ्या, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे तर त्याला हा ॲरो कंपल्सरी टाकावाच लागणार आहे. आणि चुकून जर टाकलं नाही ना तो क्वेश्चन चुकीचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा ॲरो खूप महत्वाचा आहे. तर लक्षात ठेवा हे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल. जर हा ॲरो दिसला नाही, एक रिॲक्टंट दोन प्रोडक्ट, सॉरी दोन रिॲक्टंट दोन प्रोडक्ट, आणि ह्या दोन प्रोडक्ट मधला कोणीतरी एक काय असेल मित्रांनो, एलिमेंट असेल. अशा खूप साऱ्या रिॲक्शन तुमच्या बुक्स मध्ये दिलेल्या आहेत. बघा, दोन रिॲक्टंट आणि दोन प्रोडक्ट, पण एक कोण आहे त्याच्यामधला कोणीतरी एक काय आहे, एलिमेंट आहे. तर मित्रांनो ही रिॲक्शन कोणती असते, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आपल्याकडे फॉर्मेट कसं आहे ते पाहूया. ओके, आपल्याकडे बघा ही रिॲक्शन तुमच्या डोळ्यासमोर दिसते. या रिॲक्शन मध्ये बघा एक रिॲक्टंट आहे आणि दोन प्रोडक्ट आहे. मतलब म्हणजे काय, 1 गिव्स 1+1. एक काय देतोय, दोघांना देतोय. तर लक्षात ठेवा ही रिॲक्शन नेहमी डिकॉम्पोजिशन रिॲक्शनच असणार. म्हणजे शेवटच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. एकापासून जर दोन तुम्हाला काय भेटत असतील, प्रोडक्ट भेटत असतील मित्रांनो, तर ही रिॲक्शन कोणती असते, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन असते. तर डी क्वेश्चनचा आन्सर काय होतं मित्रांनो, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. तर अशा प्रकारे चॅप्टर नंबर 3 मधला पेज नंबर 37 ऍक्टिव्हिटी बेस्ड जो क्वेश्चन होता आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या ह्या क्वेश्चनचं. ओके, डन झालं स्क्रीनशॉट. ओके, एक्स्ट्रा क्वेश्चन पण लिहिले तुम्ही. ओके, आता नेक्स्ट स्लाइड, लेट्स सी काय क्वेश्चन आहे ते पाहू आपण. ओके, आठवत आहे हा क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधला आहे, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन मधलाच मित्रांनो चॅप्टर आहे. ओके, जर तुम्ही ही डायग्राम जर पाहिली, आपली जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये शेवटला तुम्हाला ही डायग्राम दिसेल, पण हे तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही. ओके, तर काय दिलं बघा, ऑब्झर्व दी फॉलोइंग ग्राफ, सॉरी
ऑब्झर्व दी फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन, अशा टाईपचा क्वेश्चन आहे हा. ओके, ऑब्झर्व दी फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. तर मित्रांनो, ही डायग्राम जी आहे ना, या डायग्राम मध्ये खूप काही दडलेलं आहे. ही डायग्राम खूप काय आपल्याला सांगते. हे जे क्वेश्चन्स आहेत, ह्या क्वेश्चनचा आन्सर या डायग्राम मध्येच आहे. कसं मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त डायग्राम ना एकदा केअरफुली ऑब्झर्व करा. ह्या डायग्राम मध्ये काय दिलंय. ओके, बघा ह्या डायग्राम मध्ये हे जे तुम्हाला दिसतोय ना मित्रांनो, हे काय माहिती आहे का? कोण सांगेल? कमेंट मध्ये टाका. हे जे मी असं दाखवलं हे काय आहे? तुम्हाला दिसतोय लिहिलेलं काय? आयरन आहे मित्रांनो. काय आहे? आयरन, लोखंड, Fe, राईट ना, आयरन आहे. त्या आयरनचं काय होताना दाखवलं त्यांनी. बघा इथे काहीतरी तुम्हाला एक कलरफुल सबस्टन्स दिसतोय मित्रांनो. हा रेडिश ब्राऊन कलर आहे. ओके, या रेडिश ब्राऊन कलरला आपण काय म्हटलेलं आहे? रस्ट म्हटलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, ही रस्ट आहे. आता आन्सरच्या थोडे जवळ जात असाल तुम्ही. ह्या प्रोसेसमध्ये काय एक्सप्लेन होत आहे? ह्या प्रोसेसमध्ये मित्रांनो रस्टिंग ऑफ आयरन दिसते तुम्हाला. हा जो आयरन आहे तो गंजताना दिसतोय, रस्टिंग ऑफ आयरन होते. समजलं? हेच क्वेश्चन आहे बघा. विच प्रोसेस इज शोन इन द फिगर. तर मित्रांनो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, कोणती प्रोसेस इथे एक्सप्लेन केलेली दिसते तुम्हाला? रस्टिंग ऑफ आयरन. रस्टिंग ऑफ आयरन काय केलं इथे? रस्टिंग ऑफ आयरन मित्रांनो एक्सप्लेन केलेला आहे. इथे आपण करोजन ऑफ आयरन सुद्धा टाकू शकतो, पण स्पेशल वर्ड काय आहे? रस्टिंग ऑफ आयरन. लक्षात ठेवा, जेव्हा आयरनचं करोजन होतं त्या प्रोसेसला आपण रस्टिंग ऑफ आयरन बोलतो. ठीक आहे, सो करोजन ऑफ आयरन म्हणण्यापेक्षा तुम्ही रस्टिंग ऑफ आयरन लिहा. ओके, वेल अँड गुड, राईट. ठीक आहे, रस्टिंग ऑफ आयरन 1 मार्क्स होऊन गेला. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. पुढे काय विचारला? हा क्वेश्चन खूप जणांना थोडा डिफिकल्ट जातो. राईट द रिॲक्शन्स ऑन एनोड आणि कॅथोड. इथे एनोड आणि जो कॅथोड आहे त्याच्यावरती रिॲक्शन लिहायचे आहेत मित्रांनो. जर व्यवस्थित तुम्ही डायग्राम पाहिली लक्ष देऊन, तर या डायग्राम मध्येच तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स त्याने दिलेले आहेत. फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आपल्याकडे असतं पण आपल्याला ते शोधता येत नाही. तुमच्या बुकमध्ये सर्व काय असतं, आपण नुसतंच बाकीचं सप्लिमेंटरी मटेरियल पाहत असतो. जे काय आहे सगळं बुकमध्ये आहे, लक्षात ठेवा. लक्ष द्या इकडे. बघा आयरन मध्ये तुम्हाला कुठेतरी एनोड आणि कुठेतरी कॅथोड लिहिलेलं दिसतोय. बघा इथे मित्रांनो तुम्हाला एनोड लिहिलेलं दिसला एनोड लिहिलेलं, आणि ह्या साईडला कॅथोड. बघा एनोड आणि कॅथोडला असे अपोजिट बाजूला लिहिले आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे ह्या आयरनचे 2 तुकडे झालेले आहेत. 2 तुकडे म्हणजे 2 भाग झालेले आहेत. एक एनोड आणि एक कॅथोड, असे 2 पार्ट झाले तयार. कशामध्ये? एनोड मध्ये. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन वर्ड तुम्ही ऐकला असेल. तर ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपची केमिकल रिॲक्शन होते मित्रांनो? ऐका, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. तुमची का डिकॉम्पोजिशन, डबल डिस्प्लेसमेंट ह्या टाईपची रिॲक्शन नाही, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते मित्रांनो. इथे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, पॉइंट टू बी नोटेड, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. लक्षात ठेवा, मी काही एक्स्ट्रा वर्ड तुम्हाला सांगतोय, हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही फिट करून ठेवा. तर इथे एनोड आणि कॅथोडचं 2 पार्ट दिसतोय तुम्हाला. ह्या साईडचा एनोड आहे आणि ह्या साईडचा कॅथोड आहे. त्याच्या खाली अजून काहीतरी लिहिलेलं दिसतंय का? तर सगळ्यांना दिसतोय, मला पण दिसतोय, तुम्हाला पण दिसत असेल. तर मित्रांनो ही केमिकल रिॲक्शन आहे. कोणत्या पार्टला झालेली आहे? कोणत्या साईडला झालेली आहे? ज्या साईडला एनोड्स आहे, ज्या साईडला एनोड आहे त्याच साईडला रिॲक्शन होताना दिसते तुम्हाला. ठीक आहे, तीच तर रिॲक्शन लिहायची आहे तुम्हाला. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काय लिहिलं? एक क्वेश्चनचा आन्सर रस्टिंग ऑफ आयरन. रस्टिंग ऑफ काय लिहिलं मित्रांनो? तुम्ही आयरन लिहिलं. आता चालला आपला दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एनोड आणि कॅथोड वरती होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिले मी एनोडची रिॲक्शन लिहितो. बघा मी एनोड टाकलं इथे. ठीक आहे, आणि केमिकल रिॲक्शन कुठे आहे? लक्षात ठेवा, ही जी दिसते ना हीच केमिकल रिॲक्शन इथे लिहायची आहे. मी तुम्हाला थोडी केमिकल रिॲक्शन ना थोडी डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो, कारण ह्याच्यावरती ना सेपरेटली क्वेश्चन पण येऊ शकतो बोर्ड मध्ये आणि येण्याची शक्यता पण आहे. ऑक्सिडेशन,
रिडक्शन रिॲक्शन्स कशा ओळखायच्या. ओके, तर लक्षात घ्या. आता एनोड वरती ही रिॲक्शन लिहायची, सिंपल आहे. काय दिसतोय तुम्हाला? Fe दिसतोय. व्यवस्थित झूम करून पाहिलं तरी चालेल, छोटं दिसत असेल तर. ज्यांना चष्मा असेल त्यांनी डबल चष्मा लावा, तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. प्लस हीच रिॲक्शन आहे, झालं एनोडची रिॲक्शन कंप्लीट. आता ही रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला पेपरमध्ये ना ही रिॲक्शन दिली जाईल, ही रिॲक्शन आहे, एनोड वगैरे काय नसेल, आणि विचारलं जाईल वेदर इट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन का ही रिडक्शन रिॲक्शन आहे. ओके, तुम्हाला ओळखायला क्लासिफाय द फॉलोइंग रिॲक्शन ॲज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. कुठेतरी ही रिॲक्शन असेल तर लक्षात घ्या, ही रिॲक्शन ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन रिॲक्शन आहे. कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या रिॲक्शनच्या डेफिनेशन तुम्हाला खूप सारे दिसतील. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं मित्रांनो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. नेहमी लक्षात ठेवा, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, आणि दुसरी टर्म आहे रिडक्शन. तुम्हाला दुसऱ्या पण टर्म्स माहिती आहेत, एवढा आपल्याकडे टाइम नाहीये. ओके, 2 तासाचा आपला व्हिडिओ होईल, ह्याच्यावरती आपण एक्सप्लेनेशन देत बसलो तर. रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पॉइंट क्लिअर? या ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन आहेत, लक्षात ठेवा. आणि अशा टाइपचे क्वेश्चन येतात. आपण हे ना करत, आपण काय करतो? ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, लॉस ऑफ हायड्रोजन. आम्हाला माहिती असतं रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ ऑक्सिजन. एवढंच करतो. हे हॉट क्वेश्चन्स असतात ते कमी आम्ही कधी पाहतच नाही. जे बॉक्स दिलेले असतात ते कमी आधी चेक करतच नाही. बघा, तुम्ही व्यवस्थित जर टेक्स्टबुक ओपन केलं तर ग्रीन कलरचं, पर्पल कलरचं, काय कलर असतील ते, त्या कलर मध्ये तुम्हाला ते बॉक्स दिले असतात ना, त्यांच्यावरती एक तरी क्वेश्चन मित्रांनो नक्कीच येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या बॉक्स बद्दलच मी इथे तुमच्याशी डिस्कशन करतोय. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. ओके, आता क्वेश्चन मार्क हे आहे की तुम्ही कसं ओळखणार लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे का गेन ऑफ इलेक्ट्रॉन. एक डोक्यामध्ये फिट करून ठेवा. लॉस ऑफ म्हटलं इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन तुम्हाला प्रोडक्ट साईडला दिसणार. कोणत्या साईडला? प्रोडक्ट साईडला. इलेक्ट्रॉन कोणत्या साईडला दिसायला पाहिजे? प्रोडक्ट साईडला. आता प्रोडक्ट साईड कोणती असते ही मला सांगायची गरज नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे. तर इथे या, इथे आल्यानंतर ही मित्रांनो तुमची कोणती साईड झाली? रिएक्टंट साईड झाली. ही कोणती झाली? प्रोडक्ट साईड झाली. तुम्हाला माहिती नाहीये ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन रिएक्शन आहे, पण तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती आहे. हरीश सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे काय? ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर राईट हँड साईडला रिएक्टंट्स असतील, आणि रिडक्शन असेल तर त्याच्या अपोजिट कोणत्या साईडला? रिएक्टंट साईडला. ऑक्सिडेशन म्हणजे प्रोडक्ट साईडला इलेक्ट्रॉन, आणि रिडक्शन म्हणजे रिएक्टंट साईडला इलेक्ट्रॉन. तर लक्षात घ्या, पहिल्यावाल्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन कुठे लिहिलेलं दिसतं बघा, हा इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे, ई वरती मायनस चार्ज असतं. तर कोणत्या साईडला इलेक्ट्रॉन दिसतात मित्रांनो तुम्हाला? राईट हँड साईडला. म्हणजे मित्रांनो हे काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. पुन्हा सांगतो, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कसं ओळखणार मित्रांनो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहेत? इलेक्ट्रॉन कोणत्या साईडला पाहिजेत? प्रोडक्ट साईडला, RHS ला पाहिजेत, लक्षात ठेवा. ओके, आणि रिडक्शन म्हणजे काय? तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता ही आपली रिॲक्शन झाली. तुम्हाला एक कॉन्सेप्ट मी सांगून दिला इथे, एक कॉन्सेप्ट क्लिअर झाला. आता आपण कोणती रिॲक्शन लिहायची मित्रांनो? कॅथोड वरची होणारी रिॲक्शन. दिसते तुम्हाला रिॲक्शन? 2 रिॲक्शन यातली कोणती एक रिॲक्शन लिहा. मी शेवटची रिॲक्शन लिहितो. पहिली रिॲक्शन लिहिली तरी चालेल, तुम्हाला मार्क्स भेटतील. ठीक आहे. काय आहे? O2 आहे प्लस 4H प्लस. ओके, प्लस आता बघा इथे प्लस 4 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स गिव्स 2 मोल्स ऑफ H2O. क्लिअर? आता मित्रांनो इथे काय झालं? काय झालं बघा, इथे इलेक्ट्रॉन्स कोणत्या साईडला दिसतात तुम्हाला? रिएक्टंट साईडला का प्रोडक्ट साईडला? कमेंट मध्ये टाका, रिएक्टंट का प्रोडक्ट? रिएक्टंट साईडला दिसतात. बघा मला तर दिसते बाबा, क्लिअर दिसले तुम्हाला रिएक्टंट साईडला. आता मी तुम्हाला सांगितलंय इलेक्ट्रॉन जर कोणत्या साईडला असतील, रिएक्टंट साईडला असतील, तर मित्रांनो काय असतं? रिडक्शन असतं. तर ही कोणती रिॲक्शन झाली? रिडक्शन रिॲक्शन. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, एक्झाम मध्ये येऊ पण शकतो क्वेश्चन याच्यावरती. तर आपलं क्वेश्चन काय होतं? आपल्याला प्रोसेस सांगायची होती, कोणती आहे ती मी सांगून दिली. रस्टिंग ऑफ आयरन आहे, 1 मार्क्स भेटला. आणि आपल्याला एनोड आणि कॅथोड वरती होणाऱ्या रिॲक्शन लिहायच्या होत्या, त्या आपल्या डायग्राम मध्येच होत्या, फक्त तुम्हाला शोधायचं होतं.
बघा किती इझी असतं. एवढे इझी क्वेश्चन देतात कारण तुम्हाला पासच करायचं असतं बोर्डला, त्यामुळे जास्त ते पण टेन्शन घेत नाही आणि तुम्हाला पण टेन्शन देत नाही. समजलं? फक्त तुम्हाला शोधायचं आहे, तुम्हाला तुमचं डोकं लावायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथून रिॲक्शन देऊन टाकल्या. स्क्रीनशॉट घ्यायचं, हे पण लिहून घ्या. तुमच्या माहिती करता तुम्ही स्वतःच्या लँग्वेज मध्ये लिहिलं तरी चालेल. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय? जेव्हा इलेक्ट्रॉन कोणत्या बाजूला असतील, प्रोडक्ट साईडला, तेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असं लिहा तिथे. आणि रिडक्शन मध्ये काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन कसं ओळखायचं? जर इलेक्ट्रॉन कोणत्या साईडला असतील, रिॲक्टंट साईडला, तर त्याला आपण बोलतो रिडक्शन. घ्या स्क्रीनशॉट याचं. घेतलं स्क्रीनशॉट? ओके. आता आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. ओके. आता केमिस्ट्री 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 करता करता आपण आलो फिजिक्स मध्ये. तुम्हाला माहिती आहे सायन्स 1 आपलं केमिस्ट्री आणि फिजिक्सने बनलेलं आहे. तर आपल्या चॅप्टरचे सायन्स आधीचे जे क्वेश्चन होते ते केमिस्ट्रीचे होते. आता हा क्वेश्चन फिजिक्स आहे. हा एवढा भारी क्वेश्चन आहे ना, खूप सारं शिकण्यासारखं आहे याच्यामध्ये, खूप सारखं शिकण्यासारखं आहे. हा जेव्हा व्हिडिओ होईल ना, व्हिडिओ झाल्यानंतर आज तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघा. ओके. तुमच्या घरात आईस तर असेल, फक्त आपल्याला आईसची गरज आहे. झालं? बघा ते आईस कशासाठी वापरायचं नंतर सांगतो तुम्हाला. ओके. तर ही डायग्राम तुमच्या समोर आहे, ग्राफ आहे हा. ह्या असे क्वेश्चन पाहिलं तर मुलं टेन्शन मध्ये जातात. हे सगळ्यात इझी क्वेश्चन, ह्याच्यामध्येच आन्सर आहेत. टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा मी सांगतो तुम्हाला सगळं, आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डेली लाईफ मध्ये हे समजणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आपण सायन्सचे स्टुडंट्स आहोत, आपण सायन्स शिकतोय, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं एबी लाईन काय रिप्रेझेंट करते, बीसी लाईन काय रिप्रेझेंट करते, सीडी लाईन काय असतं, ग्राफ काय रिप्रेझेंट, सगळं सांगून दिलं असतं, लगेच झालं असतं 5 मिनिटात. पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला समजेल. ओके. तर पहिले ग्राफ बघा काय. इथे हा मित्रांनो कोणता ऍक्सिस आहे? आपला एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वरती टाइम दिला. आता हा टाइम कोणता? तर आपण जी हीट यूज करणार आहोत, किती टाइम तुम्ही हीट दिली बाबा? एवढी एवढी टाइम मी हीट दिली, मी 34 मिनिटं हीट दिली. ठीक आहे. एक्स ऍक्सिस वरती आपण हीट जी देणार आहोत त्याचा टाइम आहे. वाय ऍक्सिस वरती काय आहे? टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये. आता सिंपल आहे, जिथे हीट आहे तिथे टेम्परेचर वाढलंच पाहिजे, प्रश्नच येत नाही, टेम्परेचर वाढलं पाहिजे. म्हणजे इथे एक्स ऍक्सिस वरती टाइम घेतला, वाय ऍक्सिस वरती मित्रांनो काय घेतलेलं आहे? टेम्परेचर. अशा प्रकारे हा ग्राफ आहे. पुढे इथे तुम्हाला एबी लाईन दिसते. कोणती लाईन दिसते मित्रांनो? एबी लाईन. नंतर एक दुसरी लाईन दिसते बीसी लाईन. बघा व्यवस्थित बघा, बीसी लाईन दिसते तुम्हाला. आणि नंतर सीडी लाईन दिसते, ही सीडी लाईन आहे. ओके. ह्यांच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला हा ग्राफ पहिले समजून सांगतो, नंतर ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हीच देणार. बघा काय दिलंय आपल्याकडे, एक बीकर आहे. व्यवस्थित मित्रांनो समजून घ्या. एक बीकर आहे, या बीकर मध्ये मी आईस घेतलं. काय घेतलं? आईस. आता आईस कशासाठी घेतलोय? बघा आपल्याला सरबत वगैरे बनवायचं नाहीये. ओके. आपल्याला काय करायचंय? ग्राफ समजून घ्यायचंय. या आईस आहे, आईस क्यूब आहेत असं कन्सिडर करा. ठीक आहे. काय मित्रांनो? हे आईस क्यूब आहेत, आईस क्यूब. ओके. आईस घेतलेला आहे. आईस म्हणजे काय? आईस सर. आईस म्हणजे मित्रांनो वॉटर बोलतो आपण त्याला, त्याची स्टेट डिफरंट आहे, फक्त त्याला आईस बोलायचं. म्हणजे हा वॉटरचाच फॉर्म आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. तर या बीकर मध्ये मी आईस घेतलाय मित्रांनो. आता मी आईसला काय करतो तुम्हाला माहिती आहे, मी ह्याच्यामध्ये थर्मामीटर जर ऍड पाहिलं टाकून तर ह्याचा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच असणार. किती असणार मित्रांनो? 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता मी काय केलं? हीट द्यायला सुरुवात केली. मी घेतलं काय? बर्नर घेतला, आणि बर्नर घेतला आणि मी हीट द्यायला सुरुवात केली. हीट द्यायला सुरुवात केली मी ह्याच्यामध्ये मित्रांनो थर्मामीटर टाकूनच ठेवलेला आहे. त्या थर्मामीटर वरती आधीचा मार्किंग होता 0 डिग्री सेल्सिअस. मी हीट देतोय म्हटल्यानंतर टेम्परेचर मित्रांनो वाढायलाच पाहिजे. हीट देतोय म्हटल्यानंतर टेम्परेचर वाढायलाच पाहिजे ना. तुमच्या कोणा काने खाली दिले तुम्हाला समजतं ना, लागले ती कान गरम होतं ना. हा, मग हीट देतोय बोलल्यावर आहे ना टेम्परेचर वाढायलाच पाहिजे. हीट देतोय बोलल्यावर टेम्परेचर वाढायला पाहिजे. पण टेम्परेचर वाढताना मला दिसतच नाहीये. कशावरती?
थर्मामीटर वरती, आणि तेच मित्रांनो मी ग्राफ मध्ये दाखवलेला आहे. तर बघा ग्राफ मध्ये आता व्यवस्थित, मी 0 मिनिटापासून 4 मिनिटापर्यंत हीट देत राहिलो. मी 0 मिनिट्स पासून मी स्टार्ट केलं, 4 मिनिट्स मी हीट देत राहिलो. अरे टेम्परेचर वाढतच नाही. टेम्परेचर वाढत का नाही, टेन्शन आलं मला. आता समजतच नाही सर, टेम्परेचर वाढायला पाहिजे, वाढत का नाही, त्याच्या मागचं काय सायन्स आहे आता ते समजून घ्या. बघा 0 to 4 मिनिट मध्ये मी इथे टेम्परेचर वाढवताना दाखवलेलं का? बिलकुल दाखवले. स्ट्रेट लाईन दिसते इथे, टेम्परेचर वाढताना दिसत नाही. म्हणजे 0 to 4 मिनिटच्या मध्ये जी मी हीट दिली ती गेली कुठे? जादू काय झाली इथे? इथे जादू वगैरे काय नाही, इथे सायन्स आहे मित्रांनो, इथे केमिस्ट्री आहे. तीच केमिस्ट्री आता समजून घ्या काय झालं इथे. इथे काय झालं ते समजून घ्या. टेम्परेचर का वाढत नाही, टेम्परेचर चेंज का होत नाही जर तुम्ही हीट देता तरी? तर लक्षात घ्या, हा आईस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो हा वॉटर आहे. ह्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत. आपण कन्सिडर करूया n नंबर्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आहेत. या वॉटर मॉलिक्युल्स मध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे मित्रांनो. का आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि सॉलिड स्टेट आहे आईची, ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे सॉलिड स्टेट मध्ये असलेलं वॉटर मॉलिक्युल्स मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते, आणि तीच मित्रांनो एनर्जी तुम्ही इथे देत आहात हीटच्या स्वरूपात. ही हीट जी आहे ती हीट ह्या बॉन्डना ब्रेक करण्याचं काम करते. ही जी हीट आहे ही बॉन्ड्सना ब्रेक करण्याचं काम करते इथे. आता हे बॉन्ड जसं ब्रेक झालं काय होणार? तर जसं हे बॉन्ड ब्रेक झालं मित्रांनो, सॉलिड मधून हे वॉटर मॉलिक्युल्स कशामध्ये आले? लिक्विड मध्ये आले. म्हणून तुम्हाला जर तुम्ही ग्राफ मध्ये आलात तर AB लाईन मध्ये इथे असं त्यांनी दाखवलेलं आईस प्लस वॉटर. जरा झूम करून बघू शकता. इथे आईस प्लस वॉटर दाखवलेलं दिसते. इथे आईस प्लस वॉटर मित्रांनो का लिहिलं? कारण इथे जे आपण हीट दिली ती हीट कशासाठी युटिलाइज झाली? जे सॉलिड स्टेट मध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये असलेलं जे काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो ब्रेक करण्यासाठी. आणि जसं जसं हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वॉटर मॉलिक्युल्स मधलं ब्रेक होत जाईल तसं तसं ही ते तुम्हाला वॉटर आईस प्लस काय दिसणार मित्रांनो? वॉटर. आईस प्लस वॉटर. इथे दोन फेज दिसतील मित्रांनो तुम्हाला. इथे दाखवले त्यांनी सॉलिड आणि लिक्विड. समजलं का? सॉलिड आणि लिक्विड दोन फेज कसे काय आल्या? आपण जी हीट देतोय 0 to 4 मिनिट्स मध्ये सॉलिड स्टेट मध्ये असलेले जे बॉन्ड्स ते ब्रेक करण्यासाठी, आणि जसे जसे बॉन्ड ब्रेक होत आहेत तसं तसं सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये आहे. आता बघा इथे आईस पण आहे आणि वॉटर पण आहे. तुम्ही प्रॅक्टिकली पण करू शकता. तरी पण पूर्णपणे टेम्परेचर वाढताना दिसणारच नाही, तरी देखील 0 डिग्री सेल्सिअस आहे. पण असं कन्सिडर करूया 4 मिनिटानंतर सगळे जेवढे बॉन्ड्स होते सगळे काय झाले? ब्रेक झाले. सॉलिड स्टेट मध्ये आईस मध्ये जेवढे वॉटर मॉलिक्युलचे बॉन्ड्स होते ते ब्रेक झाले, आणि ते ब्रेक करण्यासाठी जेवढी हीट दिली ती यूज केली गेली. त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर वाढताना दिसत नाहीये. कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर वाढताना दिसत नाहीये. कारण सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतोय? लिक्विड मध्ये. सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये का होतोय? कारण हे बॉन्ड जे आहेत ते ब्रेक होत आहेत. आणि अशा प्रकारे ही AB जी लाईन आहे मित्रांनो काय रिप्रेझेंट करते? तुम्ही सांगा मला. आता AB लाईन येते काय रिप्रेझेंट करताना दिसते मित्रांनो? AB लाईन आपल्याला काय रिप्रेझेंट करते? फेज ट्रान्झिशन. काय रिप्रेझेंट करते मित्रांनो? फेज ट्रान्झिशन. AB लाईनने काय रिप्रेझेंट केलं? फेज ट्रान्झिशन. आता फेज ट्रान्झिशन म्हणजे तुम्हाला समजलं असेल, एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये चाललेला आहे. काय चाललंय फेज ट्रान्झिशन मित्रांनो? सॉलिड टू लिक्विड. हे लिहिलं तुम्हाला 1 मार्क्स भेटून जाईल. आता समजलं. म्हणजे 0 to 4 मिनिट्स मध्ये जेवढी काय तुम्ही हीट दिली ती हीट कशासाठी युटिलाइज झाली? फेज ट्रान्झिशन साठी. ते फेज ट्रान्झिशन झालं मित्रांनो. जो आईस होता तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होत होता, आणि तो टेम्परेचर का वाढला नाही समजलं का? आता जी आपण हीट दिली ती कशासाठी युटिलाइज झाली? बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. म्हणून मित्रांनो तो टेम्परेचर का होत नव्हता? वाढत नव्हता. पहिला क्वेश्चन झाला. आता पुढे जाऊया. चला आता आपल्याला समजलं आहे, आपल्याकडे बीकर आहे. आता ह्याच्यामध्ये सगळे सॉलिड मॉलिक्युल्स होते ते ब्रेक होऊन कशामध्ये आले? लिक्विड मध्ये. सॉलिड लिक्विड फेज मध्ये आले. आता तुमच्या समोर कोण आहे मित्रांनो? वॉटर मॉलिक्युल आहे. तुम्ही हीट द्यायचं थांबवलेलं नाहीये. तुम्ही हीट कंटिन्यूअस देता. 4 मिनिटांनंतर तुम्ही हीट देत राहिलात. आता जेव्हा तुम्ही हीट देणार त्यावेळेस टेम्परेचर तुम्हाला मित्रांनो
वाढताना दिसेल बघा. असं टेम्परेचर का होत चाललंय, वाढत चाललंय. म्हणजे बीसी लाईन तुम्हाला काय करते, इथे थर्मामीटर जे आहे ना, आता तुम्ही हीट देताय, टेम्परेचर क्लिअरली वाढताना दिसेल तुम्हाला थर्मामीटर मध्ये. आता हा टेम्परेचर कुठपर्यंत वाढेल, तर हा टेम्परेचर मित्रांनो वाढणार 100 डिग्री सेल्सिअस. इट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजे मित्रांनो बीसी लाईन तुम्हाला काय रिप्रेझेंट करते, टेम्परेचर क्लिअरली वाढताना दिसतोय. 4 मिनिट्स पासून ते मी इथे कन्सिडर करतो, मी 20 मिनिट्स पर्यंत मित्रांनो 22 घेऊया चला. 4 ते 22 म्हणजे 4 to 22 मिनिट्स मध्ये जेवढी काय मी हीट दिली, त्या हीट मध्ये मला टेम्परेचर वाढताना दिसला. म्हणजे ही जी बीसी लाईन आहे मित्रांनो, काय रिप्रेझेंट करते, इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर फ्रॉम, कुठून सुरुवात झाली मित्रांनो, 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. इट इज बॉइलिंग ऑफ वॉटर. इथे वॉटर काय होतंय मित्रांनो, बॉइल होतोय. हे झालं बीसी लाईन पर्यंत. चला ठीक आहे, आता पुन्हा तेच चाललंय. आपण हीट स्टॉप केलेली नाहीये मित्रांनो. आपल्या बीकर मध्ये जो आता वॉटर आहे त्याचा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला आलेला आहे. माझं अजून सिलेंडर संपलेला नाहीये, मी हीट स्टार्टच ठेवले, हीट मी बंद केलेली नाहीये. मम्मी ओरडते, रे बंद कर. मम्मी नाही बंद करणार, मला बघायचं आता ह्याच्या पुढे काय होतंय. मी हीट देतोय, हीट देतोय, अरे बापरे टेम्परेचर वाढतच नाहीये. पुन्हा तेच झालं जे एबी लाईनला झालेलं. आता इथे मी टेम्परेचर वाढवतो, मी हीट देतोय, टेम्परेचर वाढायला पाहिजे. आता 22 मिनिटांनंतर परत तेच चालू झालं जे पहिले 0 to 4 मिनिट्स मध्ये होतं. आता इथे तरी काय लॉजिक आहे, टेम्परेचर वाढायला पाहिजे, हीट देतोय म्हणजे. आता लक्षात घ्या, इथे सुद्धा वॉटर मॉलिक्युल्स आहेत, पण आता ते कोणत्या फेज मध्ये आहेत मित्रांनो, लिक्विड फेज मध्ये आहेत. ह्यांच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता इथे जी हीट आहे, ही हीट युटिलाइज केली जाईल हे बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी. जोपर्यंत सगळेच्या सगळे बॉन्ड ब्रेक होणार नाही तोपर्यंत तुमचा टेम्परेचर वाढताना दिसणार नाही. म्हणून जर व्यवस्थित पाहिलं तर बीसी लाईन मध्ये बॉइलिंग वॉटर प्लस वेपर लिहिलेलं आहे. कारण का, आता जसं हे बॉन्ड ब्रेक झालं, हे 2 वॉटर मॉलिक्यूल कोणत्या फॉर्म मध्ये निघून गेले मित्रांनो, वेपरच्या फॉर्म मध्ये. तुम्ही हीट देता, तुमचा वॉटर काय होतोय, बॉईल होतो आणि त्याच्यामध्ये वेपर्स पण बनतायत. समजलं, त्या वेपर्स काय बनतात, पण टेम्परेचर वाढताना दिसणार नाही. थर्मामीटर मध्ये तेवढाच राहील, किती, 100 डिग्री सेल्सिअस. तर म्हणून इथे तुम्ही जर पाहिलं तर सीडी लाईन अशी स्ट्रेट दिसते. इथे कोणत्याही प्रकारचं हीट देतायत तुम्ही इथे, पण टेम्परेचर वाढताना दिसत नाही. सॉरी, त्याचं कारण समजलं काय, त्याचं कारण काय आहे मित्रांनो, जी हीट आहे ती कशासाठी युटिलाइज केली जाते, फेज ट्रान्झिशन साठी. म्हणजे आता जी आपली सीडी लाईन आहे मित्रांनो, ही काय रिप्रेझेंट करते, फेज ट्रान्झिशनलाच रिप्रेझेंट करते. इथे सुद्धा फेज ट्रान्झिशनच चाललंय मित्रांनो. लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होत आहे, व्हेपर मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही लिक्विड टू वेपर. हे झालं तुमचं आन्सर कशाचं, डी चं. म्हणजे बी झाला, सी झाला. बी चा आन्सर काय, फेज ट्रान्झिशन सॉलिड टू लिक्विड. बीसी लाईन काय, इन्क्रीजेस इन टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री. सॉरी, सीडी फेज ट्रान्झिशन लिक्विड टू व्हेपर. आता शेवटचा क्वेश्चन म्हणजे पहिला क्वेश्चन जो ठेवलेला मी, व्हॉट डज द ग्राफ रिप्रेझेंट. मित्रांनो हा ग्राफ काय रिप्रेझेंट करतोय, तर या ए क्वेश्चनचा आन्सर, सॉरी इथे बी आहे, इथे सी आणि इथे डी आहे. ए क्वेश्चनचा आन्सर येईल लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्झिशन. तुम्ही लॅटेंट हीटची डेफिनेशन पाहू शकता, काय दिली तुमच्या बुक मध्ये. ओके, हीट चॅप्टर मध्ये तुम्हाला दिसेल लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्झिशन. अशा प्रकारे मित्रांनो 4 मार्क्सचा क्वेश्चन होता. 4 मार्क्सचा क्वेश्चन आपला इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला समजला असेल एबी लाईन, बीसी लाईन आणि सीडी लाईन. एबी आणि बीसी लाईन मध्ये चुकूनही टेम्परेचर वाढताना दाखवायचं नाहीये. तुम्हाला समजलं असेल एबी मॉलिक्यूल, एबी लाईन मध्ये फेज ट्रान्झिशन चाललेलं आहे. म्हणजे जेवढी आपण हीट दिली
ती फेज ट्रान्झिशनसाठी वापरलेली आहे. हा, बी पॉईंट पासून सी पॉईंट पर्यंत तुमचा टेम्परेचर वाढत जाणार 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पण नंतर तिथनं तो पुन्हा वाढायचा बंद होईल 22 ते बाकीच्या पुढे 34 मिनिटापर्यंत तो पुन्हा स्टॉप होईल, वाढणार नाही टेम्परेचर, तेवढाच राहील, कॉन्स्टंट राहील. पण हीट देत राहाल, ती हीट कशासाठी वापरली जाईल मित्रांनो? फेज ट्रान्झिशनसाठी. तर याचा स्क्रीनशॉट घ्या फास्ट. ओके, आता आपण एक शेवटचा क्वेश्चन या सेशन मधला कंप्लीट करू, पार्ट 1 मधला. पाहूया तो क्वेश्चन काय. ओके, हा ॲपरेटस ओळखीचा असेल तुमच्या. हा मित्रांनो कोणता ॲपरेटस आहे? कमेंट्स मध्ये टाका बघू, माहिती असेल तुम्हाला ॲपरेटस हा. ओके, हीट चॅप्टर मध्येच तुम्हाला हा होप्स ॲपरेटस दिसेल, अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, तर त्या डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन नाहीये. खूप इम्पॉर्टंट आहे हा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, पॉइंट ऑफ व्ह्यू बोर्ड एक्झाम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि याच्या आधी आपण जो ग्राफ पाहिला ना, तो ग्राफ तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिसेल, त्याच्यामध्ये काहीच दिले नाही एक्सप्लेन, खाली काय ग्राफ असं क्वेश्चन काहीतरी विचारलेला आहे तो क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा हा IMP आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू बोर्ड एक्झाम. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द गिव्हन ॲपरेटस? या ॲपरेटसचं नाव काय? तर कमेंट मध्ये तुम्ही टाका नाव काय आहे याचं. होप्स ॲपरेटस याचं नाव आहे मित्रांनो. ओके, होप्स ॲपरेटस याचं नाव आहे. ओके, विच फिनॉमिनॉन इज स्टडीड विथ द हेल्प ऑफ दिस ॲपरेटस? सगळं कमेंट मध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर. काय? अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. वॉटरचं अनोमलस बिहेवियर मित्रांनो इथे आपण स्टडी करतो. आता थोडंसं मी कमेंट करतो अनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर वरती. पहिले अनोमलस बिहेवियरचं मिनिंग तुम्हाला समजून सांगतो काय असतं. म्हणजे एखाद्याकडनं काही आपल्याला अपेक्षा असतात, बाबा ह्याने असं वागायला पाहिजे, पण तो तसा वागत नाही, त्याच्या विरुद्ध वागतो, त्याला आपण अनोमलस बिहेवियर बोलतो. आता आपल्याला वॉटरकडनं काय अपेक्षा आहे, ती अपेक्षा आता एवढं काय मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करू शकत नाही, आपल्याकडे टाइम कमी आहे. पण लक्षात घ्या, हा जो वॉटर आहे, ओके, वॉटरकडनं आपल्याला जे काय एक्सपेक्टेड होतं तसं वॉटर बिहेवियर दाखवत नाही, त्याच्या विरुद्ध दाखवतो, त्याला आपण अनोमलस बिहेवियर बोलतो वॉटरचं. तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असेल. ओके, जर टाइम भेटला तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्कीच अनोमलस बिहेवियर वरती आपण डिस्कशन करू. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे वॉटर अनोमलस बिहेवियर कोणत्या टेम्परेचरच्या मध्ये दाखवतो? तर हा 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस मध्ये दाखवतो. इम्पॉर्टंट आहे पॉइंट हा, लक्षात ठेवा. 0 to 4 डिग्री सेल्सिअस नंतर आपला नॉर्मल बिहेवियर दाखवायला सुरुवात करतो. ओके, सी क्वेश्चन आहे, व्हॉट आर द फायनल टेम्परेचर्स इन थर्मोमीटर्स T1 अँड T2? बघा इथे खाली मित्रांनो T1 आहे आणि वरती T2 आहे. सध्या डायग्राम मध्ये तुम्हाला खाली T1 ला 4 डिग्री सेल्सिअस दिसतोय आणि T2 ला 0 डिग्री सेल्सिअस. तर मित्रांनो पेपर मध्ये हे दिलं जाणार नाही, इथे तुम्हाला हे टेम्परेचर दिलं जाणार नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवा, वरच्या बाजूला म्हणजे T2 ला नेहमी 0 डिग्री सेल्सिअस घ्यायचं आणि T1 ला किती घ्यायचं आहे? 4 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यात मध्येच तर काय दाखवतो? वॉटर आपल्याला अनोमलस बिहेवियर दाखवतो. तर हा होता आपला डायग्राम बेस्ड क्वेश्चन. ओके, चॅप्टर आहे आपला हीट. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशन मधले मित्रांनो आपण 6 क्वेश्चन कव्हर केले. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजले असतील आणि ह्या क्वेश्चनच्या रिलेटेड काय तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील, काय क्युरी असतील, ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. तर मित्रांनो मिळूया नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. राहिलेले क्वेश्चन जे आहेत आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करू. तर आता मी तुमची रजा घेतो. बाय बाय, मिळूया नेक्स्ट सेशनला.